सिलॉलिझमची हा जो तर्क व अनुमानावरचा जो धडा आहे त्याची सिरीज बनवलेली आहे. त्याच्यामध्ये बेसिक ऑफ सिलॉलिझमचा पहिला पार्ट बनवलेला आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो बघण्याच्या अगोदर तुम्हाला नाही या प्रकारचं जे आपण बेसिक घेतलेलं आहे भाग 2 मध्ये घेतलेलं आहे ते आपण अगोदर बघून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच आपण हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ही आपण जी प्रश्न समजावून सांगत आहोत ती चांगल्या प्रकारे समजतील. म्हणून भाग 1 भाग 2 बघितल्याच्या नंतरच हा भाग 3 तुम्ही बघायचा आहे. मग आपण आता दुसरं उदाहरण पाहूया. ते बघा तिकडे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. आता त्या उदाहरणावरून आपण मूळ आकृती काढून बघूया आणि त्याच्यानंतर शक्य आकृतीत ते जे निष्कर्ष आहेत ते पडताळून आपल्या उत्तराकडे आपण जाणार आहोत. तर आता ती जी विधानं दिलेली आहेत त्याच्यावरून काय करूया, आपण आकृती काढून घेऊया, मूळ आकृती. तर पहिलं विधान आहे काही साडी हे शर्ट आहे. बघा काही साडी हे साड्या आहेत, हे काही साड्या हे काय आहेत, शर्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे काही शर्ट हे ड्रेस आहेत. काही शर्ट हे काय आहेत, ड्रेस आहे. काही शर्ट हे शर्ट आहे, ह्याच्यातले काही शर्ट हे काय आहेत, ड्रेस आहेत. त्याच्यानंतर पुढचं तिसरं विधान त्यांनी दिलेलं आहे सर्व ड्रेस हे अंगठी आहेत. आता हे जे ड्रेस आहेत सर्व ड्रेस हे काय आहेत, अंगठी आहेत. सर्व ड्रेस हे काय आहेत, अंगठी आहेत. त्याच्या पुढचं विधान आहे सर्व अंगठी हे सोने आहेत. आता बघा हे सर्व अंगठी हे काय आहेत, सोने आहेत. लक्षपूर्वक बघायचंय. सर्व अंगठी हे काय आहेत, सोने आहेत. आणि शेवटचं विधान त्यांनी दिलेलं आहे एकही सोने हे चांदी नाही. आता एकही सोने हे काय नाही, चांदी नाही. नाही म्हणजे या ठिकाणी याचा संबंध नाही. एकही सोने हे चांदी नाही. आता इथं एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्यायचंय. IBPS ने TCS ने कसाही जरी प्रश्न विचारला ह्याच्यातली जर कन्सेप्ट तुम्हाला समजली तर हे उत्तर तुम्हाला कशाही प्रकारचे निष्कर्ष देऊ द्या, तुमचं उत्तर तुम्हाला काढता येईलच. एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही चांदी जी आहे तिचा रस्ता या ठिकाणी बंद झालेला आहे. काय झालेला आहे, या ठिकाणी रस्ता हा बंद झालेला आहे. म्हणून चांदी ही सोने कधीच होऊ शकणार नाही. चांदी ही अंगठी कधीच होऊ शकणार नाही. चांदी ही ड्रेस कधीच होऊ शकणार नाही. का बरं, कारण त्यांनी विधान दिलेलं आहे एकही सोने हे चांदी नाही किंवा एकही चांदी ही काय नाही, सोने नाही. म्हणजे सोन्यापाशीच काय झालेला आहे, याचा मार्ग अडलेला आहे. त्याच्यामुळं चांदी सोन्यात जाणार नाही, चांदी अंगठीत जाणार नाही, चांदी ड्रेसमध्ये जाणार नाही. पण शक्य आकृतीमध्ये, आता ही झाली आपली पहिली आकृती. आपणाला निष्कर्ष पडताळत असताना दुसरी आकृती सुद्धा काढायची आहे, म्हणजे जी शक्य आकृती आहे त्या शक्य आकृतीची कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. आता चांदी इथं आहे, पण शक्य आकृतीमध्ये चांदी आपण इथं काढू शकतो का, तर काढू शकतो. या ठिकाणी काही चांदी हे साडी होऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरी शक्यता, काही चांदी शर्ट होऊ शकतात का, तर 100% होऊ शकतात. काही चांदी हे शर्ट होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी ही आकृती आपण काढू शकतो. ही शक्यता 100% होऊ शकते. मग आपण काय करूया, आता निष्कर्ष पडताळून पाहूया. ही तुम्हाला मी काय सांगितली, कन्सेप्ट सांगितली. आता आपण काय करूया, याचे जे दिलेले निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष पडताळून पाहूया. आता पहिला निष्कर्ष काय दिलाय, एकही चांदी ही साडी नाही. बघा एकही चांदी साडी नाही. या मूळ आकृतीमध्ये, ही झाली मूळ आकृती, मूळ आकृतीत हे विधान बरोबर आहे. एकही चांदी साडी नाही हे मूळ आकृतीत विधान कसं आहे, बरोबर आहे. पण दुसरी जी शक्य आकृती आहे त्याच्यात चांदी, बघा इथं चांदी आपण काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी काही चांदी ही साडी आहेत, पण निष्कर्ष काय दिलाय त्यांनी, एकही चांदी ही साडी नाही. म्हणजेच दुसऱ्या शक्य आकृतीमध्ये हा निष्कर्ष चुकीचा आहे. एका ठिकाणी बरोबर एका ठिकाणी चूक असेल तर हा निष्कर्ष कसा असतो, चूक असतो. आता दुसरा बघा, दुसरा निष्कर्ष काय दिलाय त्यांनी, एकही चांदी
ही शर्ट नाही. एक ही चांदी ही शर्ट नाही. बघा, एक ही चांदी शर्ट नाही, इथं हे बरोबर आहे. चांदी आणि शर्टचा इथं संबंध आहे का? नाही, म्हणून पहिल्या आकृतीमध्ये ते बरोबर आहे. शक्य आकृती काढून बघूया आपण. एक ही चांदी शर्ट नाही. शर्ट इथं चांदी इथं काढू शकतो का आपण शर्टच्या? तर काढू शकतो. मग या ठिकाणी जर काढू शकतो तर काही चांदी हे शर्ट असू शकतात. पण निष्कर्ष काय दिलाय? एकही चांदी शर्ट नाही. म्हणजे शक्य आकृतीमध्ये हा निष्कर्ष चुकीचा आहे. याचाच अर्थ एका ठिकाणी बरोबर एका ठिकाणी चूक असेल तर तो निष्कर्ष चूक आहे. तिसरा निष्कर्ष काय दिलाय त्यांनी? एकही चांदी ही अंगठी नाही. एकही चांदी अंगठी नाही. मूळ आकृतीमध्ये याचा संबंध आहे का? नाही. मग एकही चांदी अंगठी नाही हा निष्कर्ष बरोबर आहे मूळ आकृतीत. शक्य आकृतीत पडताळून पाहूया. चांदी ह्या अंगठीमध्ये काढून बघूया. असं येईल का? काढता येईल का? काढता येणार नाही. का? कारण चांदीचा रस्ता इथं चाललाय. याच्यामध्ये घुसू शकेल का चांदी अंगठीमध्ये? घुसणार नाही. म्हणून जो निष्कर्ष आहे तिसरा निष्कर्ष, एकही चांदी अंगठी नाही, हे शक्य आकृतीत सुद्धा शक्य होणार नाही. म्हणून हा निष्कर्ष या ठिकाणी बरोबर आहे. इथंही बरोबर आणि इथंही बरोबर असेल तर तो निष्कर्ष कसा असेल? मग बरोबर असेल. आता चौथा निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे. एकही चांदी ही पॅन्ट नाही. आता बघा, ही चांदी इथं आहे नाही, एकही चांदी ही ड्रेस नाही. चौथा निष्कर्ष काय? एकही चांदी ही ड्रेस नाही. आता बघा, चांदी इथं आहे, ड्रेस इथं आहे. संबंध आहे का काही? नाही. म्हणजे मूळ आकृतीत हे बरोबर आहे. पण शक्य आकृतीत काढून बघूया आपण. एकही चांदी ड्रेस नाही. चांदीला असं आपण ड्रेसमध्ये घेऊन जाऊ शकतो का? घेऊन जाऊ शकतो का? घेऊन जाऊ शकत नाही. कारण चांदीचा मार्ग कुठं अडलेला आहे? इथंच अडलेला आहे. चांदी अशी मध्ये जाऊ शकते का? जाऊ शकत नाही. म्हणून ही शक्य आकृतीत सुद्धा हे शक्य होत नाही. म्हणून एकही चांदी ड्रेस नाही हे निष्कर्ष या ठिकाणी शक्य आकृतीत सुद्धा बरोबर आहे. इथंही बरोबर इथंही बरोबर जर असेल तर उत्तर ह्याचं काय येईल? बरोबर येईल. म्हणजेच खालचे जे तिसरा आणि चौथा निष्कर्ष आहेत ते बरोबर आहेत आणि पहिला आणि दुसरा निष्कर्ष चुकीचा आहे. ही जर कन्सेप्ट आपल्याला समजली तर नाहीचे प्रश्न आपले बिलकुल चुकणार नाहीत. नाही या प्रकारचा आता हा पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी काही विधानं दिलेली आहेत, काही निष्कर्ष दिलेले आहेत. आपण सरळ सरळ त्या विधानावरून अगोदर मूळ आकृती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर शक्य आकृतीमध्ये तो निष्कर्ष पडताळायचा आहे. दोन्ही आकृतीत पडताळल्याच्या नंतरच आपलं जे मुख्य उत्तर आहे ते फायनल करायचं आहे. तर आता विधानं आपली दिलेली आहेत. काय विधानं आहेत? सर्व मांजरे हे माकड आहेत. बघा, आता सर्व मांजरे हे काय आहेत? माकड आहेत. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे सर्व माकड हे कावळे आहेत. आता हे सर्व माकड काय आहेत? कावळे आहेत. सर्व माकड हे कावळे आहेत. त्याच्यानंतर तिसरं विधान दिलेलं आहे काही कावळे हे बगळे आहेत. आता ह्याच्यातले काही कावळे काय आहेत? बगळे आहेत. काही कावळे काय आहेत? बगळे आहेत. त्याच्यानंतर चौथं विधान त्यांनी दिलेलं आहे एकही बगळा हा चिमणी नाही. आता ही एकही बगळा हा काय नाही? चिमणी नाही. चिमणी नाही. आता ह्याच्यामध्ये काय नाही? संबंध नाही. म्हणजे चिमणी आणि बगळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आता या ठिकाणी 3 निष्कर्ष दिलेले आहेत. ते 3 निष्कर्ष काय करायचं आहे आपल्याला? ही झाली मूळ आकृती आणि 2 नंबरची आहे शक्य आकृती आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर काय करायचं आहे? काढायचं आहे. आता ही मूळ आकृतीमध्ये बघायचं आपण, तो जो निष्कर्ष दिलेला आहे तो निष्कर्ष या मूळ आकृतीत पडताळून पाहायचा आहे. पहिला निष्कर्ष आहे एकही चिमणी हा बगळा नाही. बघा, एकही चिमणी हा बगळा नाही, बरोबर आहे. या ठिकाणी चिमणीचा आणि बगळ्याचा मूळ आकृतीत संबंध आहे का? संबंध नाही. म्हणजे एकही चिमणी बगळा नाही हे मूळ आकृतीमध्ये कसं आहे? बरोबर आहे. शक्य आकृतीत काढून बघूया आपण. काही चिमणी बगळे असू शकतात का? चिमणीला असं इथं काढू शकतो का आपण? काढूच शकत नाही. का? कारण याचा रस्ता कुठं बंद झालेला आहे? या ठिकाणी बंद झालेला आहे. म्हणजे कुठलीच चिमणी बगळा होऊ शकत नाही. म्हणून शक्य आकृतीत सुद्धा तो निष्कर्ष कसा आहे? बरोबर आहे. इथंही बरोबर आहे, इथंही बरोबर आहे. तर याचं उत्तर काय येईल मग?
पहिला निष्कर्ष बरोबर येईल. आता त्याच्यानंतर त्यांनी दुसरा निष्कर्ष दिलेला आहे. आता दुसरा निष्कर्ष काय आहे? एकही चिमणी हे मांजर नाही. बघा, एकही चिमणी मांजर नाही. पहिल्या मूळ आकृतीमध्ये हे विधान कसं आहे? बरोबर आहे. एकही चिमणी मांजर नाही, हे मूळ आकृतीमध्ये विधान बरोबर आहे. शक्य आकृतीत काढून बघूया. असं काढू शकतो का चिमणीला आपण? असं 100% काढू शकतो. असं चिमणीला काढू शकतो. चिमणी फक्त कुठं जात नाही? इथं बगड्याच्या आतमध्ये जात नाही. पण काही चिमणी कावळे असू शकतात, काही चिमणी माकड असू शकतात, काही चिमणी मांजरे असू शकतात, आणि म्हणून काही चिमणी ही मांजर आहेत. पण निष्कर्ष काय दिलाय आपणाला त्यांनी? एकही चिमणी ही मांजर नाही. म्हणजेच काय? दुसरा जो निष्कर्ष आहे तो शक्य आकृतीमध्ये कसा आहे? चुकीचा आहे. आणि मग चुकीचा असल्यामुळे एक बरोबर दुसरं चूक जर असेल तर हा निष्कर्ष कसा आहे? मग चुकीचा आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण तिसरं निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे, एकही चिमणी हे कावळे नाही. आता बघा, एकही चिमणी हे कावळे नाही. पहिल्या मूळ आकृतीत हे बरोबर आहे. पण एकही चिमणी शक्य आकृतीमध्ये बघा, चिमणी इथं काढू शकतो का आपण? 100% काढू शकतो. म्हणून या ठिकाणी एकही चिमणी कावळा नाही. हा निष्कर्ष कसा ठरतो? चुकीचा ठरतो. कारण कावळा होऊ शकतो, म्हणून हा निष्कर्ष चुकीचा ठरतो. या ठिकाणी इथं बरोबर असेल, इथं चूक असेल तर हे निष्कर्ष कसा आहे? मग चूक आहे. म्हणून केवळ 1 नंबरचा जो निष्कर्ष आहे तो बरोबर आहे. अशा प्रकारचं उत्तर आपलं निघणार आहे. अशा प्रकारे आपणाला नाही या प्रकारचे मूळ आकृती आणि शक्य आकृतीमध्ये निष्कर्ष पडताळायचे आहेत. दोन्ही ठिकाणी जर ते निष्कर्ष बरोबर असेल तर त्याचं उत्तर बरोबर असेल, आणि कोणत्याही एका ठिकाणी जर ते निष्कर्ष चुकत असेल तर तो निष्कर्ष चुकीचा आहे आपणाला असं ठरवायचं आहे. अशा पद्धतीने जर ही प्रश्न सोडवली तर नक्कीच आपणाला 100% आपली प्रश्न न चुकता बरोबर येऊन आपल्याला मार्क भेटणार आहेत. तेव्हा आपण सर्वांनी हा धडा किंवा या पुढील सर्व घटक अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.